बरं, तुम्ही बाळानं ओवाळून घ्या. आता ह्या घरात तुम्हीच सर्वात ज्येष्ठ आहात. या. लबाड हसते मग कशी. बरं गुरुजी, ओवाळून झाला असेल तर आता पाळणं म्हणायला घ्यायचं का? हा. हो हो, करा की. गुरुजी, बाळांची नावं काय असावीत सांगा की. अरे सूर्या, मेष राशीच्या मुली आहेत. श्रावण मासात जन्म झालेल्या दोन्ही मुली घरामध्ये शुभ आशीर्वाद घेऊन आलेल्या आहेत. गणेशाच्या कृपेने जन्म झाल्याचं भासतंय मला. नावाला बंधनं नाहीत, पण गणेशाला अनुसरून नावं ठेवलं तर उत्तमच. शेवटी दोघेही लक्ष्मीचीच रूप आहेत. गुरुजी, बाप्पाला धरून तुम्हीच का नाही नाव सुचवत? असं म्हणताय. हा, रिद्धी सिद्धी नावं ठेवा बघा. ही दोन्ही नावं गणपतीला प्रिय आहेत. चला का पोरीनो, या. कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या, कुणी लक्ष्मी घ्या, कुणी सरस्वती घ्या. लय माझं नको दाखवू, कळलं ना? माजलायस तर तू. तुला व्यवस्थित सांगितलेलं कळतच नाही तर काय करणार? हा, लक्षात ठेव, सूर्याच्या हाताची 5 बोटं जुळतात ना, तेव्हा वज्रमूठ तयार होती. पण जेव्हा मी वज्रमूठ बांधतो ना, तेव्हा जगतापांच्या घराकडे कुणी वाकड्या नजरेनं बघायची हिंमत करत नाही. तुला जर हाडं मोडून घ्यायची नसतील ना तर निघत नाही. आई, हे कुठे शिकलीस ग तू? मी कधीपासून प्रयत्न करत होते पण मला जमतच नव्हतं. बाबू, कुठली बी कला तपासारखी असते बघ. ती करत राहिली ना की जमते आपल्याला. मला एकदा जमलं ना, मी सगळ्यांसाठी स्वेटर बनवणार आहे आणि सर्वात आधी रिद्धी सिद्धीसाठी. भागू, तुला सुरुवातीला मजा येईल, नंतर बघ तुलाच कंटाळा येईल. राजूताई, दादानेच शिकवले, आपल्या माणसांसाठी काहीतरी करताना कंटाळा येऊनच नाही द्यायचा. जी लोक आपल्यावर प्रेम करतात त्यांच्यासाठी एखादी गोष्ट मनापासून करायची. काय चाललंय भागोबाईचं आमच्या? सूर्या, तुझं कौतुक करायला ना घरातलं कोणी थकतच नाही. माझा सूर्य आहेच कौतुक करण्यासारखा. तुम्ही मालांची गाठ घ्यायला गेला होतात ना? होय,
सगळं सांगून आलोय तिला. उद्या आपल्यासाठी महत्वाचा दिवस. डॅडींच्या विरोधात पहिला पुरावा उभा करणार आहे आपण उद्या. त्यांच्याबरोबरची खरी लढाई उद्यापासून चालू होणार आहे. आतापर्यंत त्यांनी जे काही केलंय ना, त्या प्रत्येक गोष्टीची शिक्षा भोगायला लावणार आहे मी त्यांना. आई, काय झालं? आपण जालिंदरला शिक्षा करायचा प्रयत्न करतोय ही चांगली गोष्ट आहे, पण जो माणूस समद्यांना 20 वर्ष फसवू शकतो, आपल्या समद्यामध्ये गैरसमज निर्माण करून स्वतःचा फायदा करून घेऊ शकतो, तो माणूस काय बी करू शकतो. माझ्या उमेदीचं सोन्याचं दिस मला त्यानं जेलमध्ये काढायला लावलं. त्यानं मला माझ्या पोरांपासून, नवऱ्यापासून लांब केलं. माझं सोन्यासारखं घर सूर्या, आज पण त्या जालिंदरचं नाव ऐकलं ना की जेलमधला प्रत्येक दिवस मला आठवतो. मासा जसा पाण्याशिवाय तडपडतो ना, तसं तडपडत एक एक दिवस काढलाय मी त्या जेलमध्ये. पण हिंमत हारली नव्हती मी. मला खात्री होती एक ना एक दिवस त्या जालिंदरला त्याचा कर्माचं फळ मिळणार. आता ती वेळ आली आहे. जालिंदरला फाशी झालीच पाहिजे. त्यानं माझं कुटुंब, माझ्या घराची शांती समद हिसकावून घेतलंय. यांच्या पिण्यापासून ते आपल्या घरातली प्रत्येक अडचण, त्याला समजायला जबाबदार जालिंदरच आहे.